बहुतेक आम्ही आता आलेलो आहोत वाळवंटामध्ये. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू द फ्रॉम द फॅमिली इन युरोप. तर आज आम्ही आलो आहोत एका नवीन शहरामध्ये, त्याचं नाव आहे युट्रेcht. नेदरलँडमध्येच ही सिटी आहे. आपण जाणार आहोत नेदरलँडमधल्या एका ट्रेन म्युझियममध्ये. तर तिथे तुम्हाला पाहायला मिळेल हिस्टॉरिकल आणि जे युरोपियन कल्चर होतं जे ट्रेनचं ते तुम्हाला पाहायला मिळेल. डच भाषेमध्ये स्पूरवेक म्युझियम असं या म्युझियमचं नाव आहे आणि उतरेक सेंट्रल स्टेशनपासून अनेक बस या म्युझियम स्टेशनपर्यंत येतात. बसस्टॉपपासून 10 मिनिटाच्या अंतरावर हे म्युझियम आहे. म्युझियममध्ये एंट्री केल्यानंतर सुरुवातीला हे सुंदर असं इंटेरियर तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला खरोखरच तुम्ही जुन्या काळातल्या एखाद्या ट्रेनच्या स्टेशनवरती आला आहात की काय अशी फिलिंग येईल. एंट्रन्सवरतीच इथे तुम्हाला या ट्रेन म्युझियमचा संपूर्ण मॅप दिला जातो आणि त्यामुळे तुम्हाला हा ट्रेन म्युझियम फिरण्यामध्ये मदत होते. राईट साईडलाच ट्रेन म्युझियमच्या हे बघा, इथे सगळं जुन्या काळातलं ट्रेनच्या स्टेशनवरच्या ज्या वस्तू असतात त्या ठेवलेल्या आहेत. अगदी मोठमोठ्या ट्रंक इथे कपाटामध्ये लावलेल्या आहेत. त्यानंतर सामान वाहून येण्यासाठीची जी गाडी असते ती सुद्धा इथे ठेवलेली आहे. या कपाटावरती ज्या ट्रंक ठेवलेल्या आहेत त्या ट्रंक नुसत्या एम्प्टी अशा ट्रंक नाही आहेत. त्यांच्यामध्ये लहान मुलांसाठी खरोखरच जादू आहे. शरण्यासुद्धा इथे एका ट्रंकमध्ये बघते आहे. तिथे काय आहे बघूया. ट्रेन स्टेशनवरून प्लॅटफॉर्मकडे जाणारा हा दरवाजा आहे. इथून म्युझियमची खरी सुरुवात होते. कोणती ट्रेन येते काय ट्रेन मध्ये किचन पण आहे. जुनी ट्रेन आहे त्यामध्ये किचन पण. वाव, मस्तच आहे. घरच आहे. खूपच सुंदर आहे ना. बघ, गेम्स पण आहेत. हो ना, बोर्ड गेम्स तुम्ही खेळू शकता. खूप साऱ्या ट्रेन्स पाहायला मिळतात आपल्याला. घरच आहे जसं काही ट्रेन म्हणजे. हे बघा, जसं काय राजा राणीची ट्रेन वाटते मला. कपडे पण होते. हा, मला असं वाटतंय की एक कंपार्टमेंट म्हणजे इथला एक घर आहे. आणि बघा ना, सगळीकडे सेमच सेटअप यांनी केलेला आहे. फोन पण आहे त्याच्यामध्ये. एकदम जुन्या काळातलाच आहे तो पण. बेड पण आहे. 17-18 या टायमात जे कसं होतं ना तेच ना, ते आहे. 1700-1800च्या टायमातल्या ट्रेन्स आहेत आणि युरोपियन मध्ये ह्या चालायच्या पूर्ण युरोप्समध्ये. ही ट्रेन त्यासाठी वापरली जाते, स्पेशली प्राण्यांची ने-आण करण्यासाठी ट्रेन वापरली जाते. ती आतमध्ये सगळं त्याच्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे. चारा
इथे सुद्धा एक प्लॅटफॉर्म आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवरती एक ट्रेन लावलेली आहे. थॅलसची जी ट्रेन आहे आत्ताची तशी ही ट्रेन सेम टू सेम आहे. 4 वर्षांपासून मोठ्या मुलांसाठी या ट्रेन म्युझियमचं तिकीट €19.5 आहे आणि माझ्याकडे मात्र म्युझियम कार्ड आहे, त्यामुळे आम्हाला फ्री एंट्री असते. नेदरलँड्समध्ये बरेचसे म्युझियम्स आहेत आणि ते तुम्हाला जर फिरायचं असतील तर म्युझियम कार्ड असणं खूपच गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला 400हून अधिक म्युझियममध्ये फ्री एंट्री मिळते. हे म्युझियम नेदरलँड्समधल्या लहान मुलांचं सगळ्यात आवडतं म्युझियम आहे आणि हे मी तुम्हाला का म्हणते हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की कळेल. हे खूपच भारी असं म्युझियम आहे. सगळीकडेच इथे ट्रेन, प्लॅटफॉर्म आणि स्टेशनचा कॉन्सेप्ट आहे, पण त्यातून बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि खूप साऱ्या जुन्या गोष्टी यांनी इथे ठेवलेल्या आहेत. प्लॅटफॉर्म नंबर 2 आहे. चल ट्रेन स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर आता इथे कॅन्टीन आहे आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या इथे यांनी ठेवलेल्या आहेत. आता आम्ही दुसऱ्या स्टेशनच्या आतमध्ये जात आहोत. तर तुम्ही हे स्टेशन किती सुंदर आहे ते बघा. या स्टेशनमध्ये बघा इथे लंडन, बर्लिन, युरोपियन देशांमधले जे पण मेन शहरं आहेत त्यांची जुन्या काळातली ट्रेन स्टेशनं कशी होती, कशी दिसत होती त्याचे फोटोज यांनी इथे लावलेले आहेत आणि ते खूपच सुंदर दिसत आहेत. स्टेशनच्या आतमध्ये आल्यानंतर आता इथे एक तिकीट काउंटर आहे आणि इथून थोडं पुढे गेल्यानंतर पुन्हा प्लॅटफॉर्म आहे. एक ट्रेन स्टेशन आहे आणि दाखवलं चालू ट्रेनचा जर तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर इथे यांनी ठेवलेली सुंदर गेलं नाही का. आणि हे ट्रेन स्टेशनचं प्लॅटफॉर्मचं आहे. सोनू ते बॉक्स हॅलो कुली कुली आणि लक्झरियस डायनिंग ट्रेन आपण म्हणतो ना, ज्याला आता असा कॉन्सेप्ट निघाला की तुम्ही ट्रेनमध्ये बसून जेवू शकता, तर तशी ही ट्रेन आहे जुन्या काळात. किती सुंदर ठेवलं. हे वेगळी का मस्त केलं. असं वाटतं की जुन्या काळात आलोय. 1700, 1600, 1500 किती काही जुना काळ असेल तसं वाटतं. आणि खाली पण बघा ॲनिमेशन बघ, टेक्नॉलॉजी कशी वापरले होते. तुम्हाला इथे आल्यानंतर फील पण येईल की सुरुवातीला असं होतं फुल ब्लॅक अँड व्हाईट. हो ना. म्हणजे ही जी आता प्लॅटफॉर्मवर होतो आपण आणि ती ट्रेन होती, त्यानंतर आम्ही मागच्या बाजूला आलोय तर बाहेर पडतोय असं वाटतं इथून. ट्रेनच्या बाहेरचं प्लॅटफॉर्मच्या बाहेर आलोय आता आम्ही. वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेन्स इथे सगळ्या लावलेल्या आहेत, मालगाड्या वगैरे पण आहेत. खूपच सुंदर एक्सपिरियन्स आहे हा. इतक्या साऱ्या ट्रेन आणि त्यात आपण जुन्या काळातल्या आपण कधीच पाहिलेल्या नाही आहे. खूप साऱ्या वेगवेगळ्या ट्रेन या ट्रेन म्युझियममध्ये यांनी ठेवलेल्या आहेत आणि या ट्रेन म्युझियमची खासियत म्हणजे की त्या प्रत्येक ट्रेनमधला एक डब्बा यांनी असा ठेवलेला आहे की त्या ट्रेनमध्ये जाऊन तुम्ही ती ट्रेन कशी होती, त्या डब्यामध्ये काय काय सुविधा होत्या ते सगळं तुम्ही पाहू शकता.
आणि ही जी ट्रेन आहे ती आता जशी ट्रेन आहे नेदरलँड्सची NS ट्रेन, इंटरसिटी ट्रेन, ती आहे सेम मॉडेल आहे. हा माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलाच असेल, बऱ्याच वेळा दाखवलं की मी ट्रेनने ऑफिसला कसा प्रवास करते. आणि त्यामध्ये आत्ताच्या ज्या ट्रेन आहेत तशीच ही सेम ट्रेन आहे, लेटेस्ट 2024 मधली. इथे ही एक ट्रेन ठेवलेली आहे, ती खूपच स्पेशल ट्रेन आहे, कारण की या ट्रेनचं रूपांतर त्यांनी हॉटेलमध्ये केलेलं आहे आणि त्या ट्रेनमध्ये बसून तुम्ही चहा कॉफीचा आनंद घेऊ शकता. ट्रेन म्युझियम फिरण्यासाठी कमीत कमी 4 तास तरी लागतात आणि त्यामुळेच ह्या ट्रेन म्युझियमच्या आतमध्ये खाण्यापिण्याची सुद्धा सोय केलेली आहे. ट्रेन म्युझियममध्ये जर फक्त ट्रेन्सच ठेवल्यात तर लहान मुलांना नक्कीच कंटाळा येईल, पण त्यांना कंटाळा येऊ नये म्हणून त्यांनी अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज सुद्धा इथे ठेवलेल्या आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणजे इथे सादर करण्यात येणारं एक पात्री नाटक. शरण्य आता ट्रेनचं इंजिन चालू करत आहे. टाइम मशीन बद्दल तुम्ही कधी ऐकलंय का? टाइम मशीन तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा नेऊ शकते आणि भूतकाळामध्ये सुद्धा नेऊ शकते. या ट्रेन म्युझियममध्ये सुद्धा अशीच एक टाइम मशीन आहे. टाइम मशीन म्हणजेच इथे एक लिफ्ट ठेवलेली आहे आणि त्या लिफ्टने तुम्ही अगदी जुन्या काळामध्ये जाता. तुम्ही इथलं हे आर्किटेक्चर बघून गेस करू शकता की आम्ही कोणत्या काळामध्ये आलेलो आहोत. Tijd voor een belangrijk moment. Ik, Joe Mendelmes, word nu zelf onderdeel van de geschiedenis. Dat is Engeland en Oceanen. Kijk, ook hier is de stoommachine en niet tegen. Wat zie je staan? Zwart Nero? Ja, achterin aan. Kijk maar eens even goed rond. जुन्या मूवीचं वाटतं Tijd एकदम voor een सेट. feestje. De opening van de eerste spoorlijn in Nederland. En ik weet zeker, dat zij जुन्या काळात आलो आपण, एकदम 1800च्या काळामध्ये टाइम मशीन घेऊन आली. je vindt het vanzelf. असा एक्सपिरियन्स आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः तुमची ट्रेन बनवू शकता. प्रयोगशाळेमध्ये जाऊन प्रयोग करायला तर सगळ्यांनाच आवडतं आणि लहान मुलांची कोणत्याही बाबतीमध्ये क्युरिओसिटी वाढवायची असेल तर त्यांना जेवढे प्रयोग करायला द्याल तेवढे त्यांना आवड जास्त निर्माण होते. आणि तीच गोष्ट लक्षात घेऊन यांनी बघा इथे एक प्रयोगशाळा सुद्धा ठेवलेली आहे, जिथे मुलं स्वतः ट्रेन कशी चालते, तिचं इंजिन कसं बनतं, सगळ्याच गोष्टी त्यांना इथे शिकायला मिळतात. हो, इथे फिरवा लागतो. ओपन द रेड ब्लॉक. हा बघ आणि इकडे नाव फिरवतो ना तिकडे ट्रेन. एवढा जनरेट करून थोडा पॉवर जनरेट होतोय आणि पॉवर सेट करतोय. बरोबर. तुला ते खोल मिळतो आणि इथे गेली इथे तुझ्या ट्रेनमध्ये किती लिटर पाणी वगैरे आहे ते मिळतं. बस जास्त गरम होईल ना ते इंजिन. थांब जरा पुढे घेऊ. मंडळी, आत्तापर्यंत आम्ही सगळ्या जुन्या ट्रेन पाहिल्या, ट्रेन कशा बनवल्या जातात, कसं त्या चालतात, हे सगळं आम्ही पाहिलं. आणि आत्ता मात्र सगळ्यात भारी गोष्ट आहे ती म्हणजे हायपर लूप ट्रेन.
येस, हायपर लूप ट्रेन ही जगातली सगळ्यात भारी ट्रेन असणार आहे आणि डेल्फ युनिव्हर्सिटीचं त्याच्यावरती प्रयोग चालू आहे आणि त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन त्यांनी इथे दिलेली आहे की तुम्ही हायपर लूप ट्रेनने किती फास्ट जाऊ शकता. अगदी विमानापेक्षाही फास्ट जाणारी ही हायपर लूप ट्रेन आहे. चायना सिलेक्ट केलंय कारण तर तोच ऑप्शन होता, इंडियाचा ऑप्शन इथे नाही आहे. 5-6 कंट्री यांनी इथे ठेवून दिलं, पण हायपर लूप ट्रेनने तिथे जाण्यासाठी किती वेळ लागेल ते यांनी दिलं. तर सध्या फ्लाईटने जायला 9 तास 39 मिनिटं लागतात, पण ते जेव्हा ही हायपर लूप ट्रेन येईल तेव्हा त्याने 7 तास 24 मिनिट लागतील. किती भारी आहे ना. आणि जर का तुम्हाला न्यूयॉर्कला जायचं असेल तर, आणि न्यूयॉर्कला जायचं असेल तर बापरे 3.5 तास फक्त, जे आता 4.5 तास लागतात. आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत ट्रेन चालवायला. येस, या ट्रेन म्युझियम मधलं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन आहे की इथे येऊन तुम्ही स्वतः ट्रेन ड्राईव्ह करू शकता. आणि हे बघा, Oh no, काय एक्सपिरियन्स आहे. इट्स लाईक यू आर ड्रायव्हिंग. Is dat voor iedereen duidelijk? Ik moet iets regelen voor het overschakelen van stoom op stroom. ट्रेनचं स्टेशन आला. बापरे, हे काय. आणि बर्फातून डायरेक्ट आम्ही आता आलेलो आहोत वाळवंटामध्ये. आपण मल्टीवर्स मध्ये गेलो. बापरे. मंडळी, या एक्सपिरियन्समध्ये तुम्हीच प्रत्यक्ष ट्रेन चालवत आहात की काय असा भास होतो. ट्रेन म्युझियममधल्या या अट्रॅक्शनसाठी खूपच गर्दी असते आणि त्यामुळे तुम्हाला एकदाच हे एक्सपिरियन्स करता येतं आणि हा खरंच खूपच भारी एक्सपिरियन्स होता. गाईज, हा होता आजचा छोटासा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी स्टे ट्यून, स्टे ऑसम. बाय बाय.